ठाकरेंना जाऊन भेटतायत आणि कुठेतरी युतीची चर्चा सुरू असेल तर बोलत. लोकसभेच्या निवडणुकीत विकसित भारताचा संकल्प जो प्रधानमंत्री मोदीजींनी केला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अशी घोषणा करून माननीय राज ठाकरेजींनी आम्हाला समर्थन दिलं. विधानसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत नव्हते. आता आपल्या सांगण्याप्रमाणे राजसाहेब उद्धवजी एकत्र येत आहेत. तर मी कालही बोललो, शेवटी राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे कुठल्या कारणाने झाले? ते कारण राजकीयच होतं. राजकारणात जमत नाही आणि त्यामुळं राजसाहेबांनी उद्धवजीला सोडलं, उद्धवजीने राजसाहेबाला सोडलं. आता पुन्हा एकदा जेव्हा जनतेने सोडून दिलं तेव्हा पुन्हा एकत्र येण्याची भूमिका जी घेतली आहे ती राजकारणाकरताच आहे. त्यामुळं आमच्या शुभेच्छा त्यांना आहे. म्हणजे राजसाहेबांना उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिक एकत्र यावं, कौटुंबिक एकत्र यावं. शेवटी त्यांच्या युतीमध्ये त्यांच्या पारिवारिक विषयामध्ये मी चर्चा करणं काही योग्य होणार नाही. पण 51% लढाई जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी महायुतीने केली आहे. कोणीही एकत्र आले, किती एकत्र आले तरी भाजपा महायुती 51% मतं घेऊन 13,000 सीटची जी निवडणूक आहे, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, या सर्व सीट्समध्ये बहुमताने महायुती सत्तेमध्ये येईल. 51% मतं घेऊन येईल. जेव्हा 51% मतं घेऊन आम्ही राज्याच्या राजकारणाचा आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. कारण माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना 51% मतं घेऊन त्यांनी या राज्याचा कार्यभार स्वीकारला आहे. आणि आताही मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी विकसित महाराष्ट्राकरता काम करतात आहे, जनतेचा विश्वास विकासाला आहे. जात पंथ धर्माच्या राजकारणाला नाही, विकासाला प्राधान्य आहे. त्यामुळे पुन्हा 51% मतं घेऊन आम्ही जिंकू आणि राजसाहेब उद्धवजी एकत्र आले तरी आम्हाला त्याची फार काळजी नाही आहे. त्यांनी त्यांचीच काळजी करायची आहे. आम्ही काही त्यांची काळजी, आम्ही या विषयाची काळजी करत नाही. रोहित पवार यांनी सातत्याने आरोप करत आहेत आणि सोशल माध्यमावरती सातत्याने तुम्ही त्यांना रिप्लाय केलाय. आजही तुमचा एक रिप्लाय होता, नेमकी काय प्रतिक्रिया तुमच्या? तर मग या विचारांनी एकत्र नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत महायुती 51% मतं घेऊन जिंकणार असा विश्वास देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. तर मवियावर देखील टीका केली आहे. फक्त निवडणुका जिंकण्याकरता हे एकत्र आहेत, विचारांनी नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय कारणाने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यांना शुभेच्छा असं देखील विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे.